गोव्यामधली जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती खरतर मणिपूरमध्ये सुद्धा उद्भवली। कारण या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जे निकाल आले त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब यात आपल्याला निकालांमध्ये एक क्लिअर मॅन्डेट बघायला मिळालं। पण गोवा असेल, मणिपूर असेल, या दोन्ही ठिकाणी काँग्रेस ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला, पण तरी सुद्धा दोन्ही ठिकाणी भाजप सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न करते। त्यामुळे आपण यानंतर मणिपूरबद्दल सुद्धा जाणून घेऊयात, कारण मणिपूरमध्ये सत्ता संघर्ष हा सध्या चिघळलेला आहे। मुख्यमंत्री इबोबी सिंग हे आता राजीनामा देणार आहेत। 24 तासात आपण राजीनामा देणार असल्याचं इबोबी सिंग यांनी म्हटलं आहे। पण तिकडे सुद्धा भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। ही लोकशाहीची हत्या आहे असा आरोप सुद्धा काँग्रेसनं भाजपवर केलेला आहे। पण सध्या आपण पाहिलं तर बघा, जी परिस्थिती गोव्यामध्ये तीच परिस्थिती मणिपूरमध्ये सुद्धा आहे। काँग्रेस हा जरी सगळ्यात मोठा पक्ष असला, आकडे काँग्रेसचे जास्त असले भाजपपेक्षा, जागा जास्त असल्या तरी सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप काहीही करू शकतं असा आरोप काँग्रेसने केलेला आहे। गोव्यामध्ये सुद्धा आकडे भाजपने जमवले, बहुमताचा आकडा भाजपने पार केलेला आहे। जरी त्यांच्याकडे नंबर्स नव्हते तरी सुद्धा तीच परिस्थिती मणिपूरमध्ये आहे का, याचबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर आहे आपला नवी दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड। सुमेध, यापूर्वी इबोबी सिंग हे ठाम होते की मी राजीनामा देणार नाही, लोकांनी जे जनमत दिलं आहे ते काँग्रेसच्या पारड्यात दिलेलं आहे, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही। आता इबोबी सिंग म्हणतायत की 24 तासात मी राजीनामा देईन। काय घडतंय मणिपूरमध्ये? निश्चित विनायक, ज्या पद्धतीने इबोबी सिंग हे ठाम होते की आपणच नेक्स्ट मुख्यमंत्री होणार आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला नव्हता। मात्र त्यांनी ह्या पदाचा राजीनामा न दिल्यामुळे जे राज्यपाल आहेत मणिपूरच्या नगमा हेपतुल्ला यांना नवीन कोण सरकार होणार या संदर्भातले पुढील कारवाई करता येत नव्हती। त्यामुळे नगमा हेपतुल्ला यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले। कदाचित अशा प्रकारचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्याचं हे पहिलाच प्रकरण असावं। भाजपकडे सत्ता स्थापनेपुरते पाठबळ जरी नसलं तरी नॅशनल पीपल्स पार्टीचे काही आमदार हे भाजपला समर्थन देऊन जुळवाजुळव सध्या भाजपची मणिपूरमध्ये सध्या तयारी सुरू आहे। त्यामुळे आता जे पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि इबोबी सिंग यांनी जो पवित्रा घेतला होता त्यानंतर आता सत्तांतरणाची आणि जी सत्ता स्थापनेची जी घडामोडी आहे त्याला वेग आलेला आहे आणि लागलीच आता 24 तासामध्ये राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर इबोबी सिंग हे आता राजीनामा देणार आहेत। त्यामुळे भाजपची जी सत्ता घडवून आणण्यासाठी जो प्रयत्न होता तो कुठे ना कुठे यशस्वी होतोय आणि परत एकदा गोव्यानंतर मणिपूरमधली सत्ता काँग्रेसच्या हातामधून निघतेल असं सध्या चित्र निर्माण झालेलं आहे। तुर्तास तरी आता या सगळ्या प्रकरणानंतर आता भाजपचं जे आमदार आहे आणि नॅशनल पीपल्स पार्टी जी आहे त्याचे आमदार या सगळ्यांनी मिळून राज्यपालांना भेटण्याचं ठरवलेलं। त्यानंतर त्या ठिकाणी राज्यपालांना भेटल्यानंतर आणि इबोबी सिंग यांचा राजीनामा आल्यानंतर भाजपचे जे विधिमंडळ सदस्य आहेत ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात। आणि हेच सध्या आपल्याला बघायला मिळतंय, जे गोव्यात घडलंय तेच मणिपूरमध्ये घडतंय। जरी आकडे कमी मिळाले, जरी जागा कमी मिळाल्या तरी भाजप सत्ता स्थापनेसाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, ज्या काही आघाड्या करायच्या आहेत त्या आघाडी करण्यात यशस्वी झालेली आणि हेच काँग्रेसला सगळ्यात जास्त एक मोठा सगळ्यात पक्ष बनून सुद्धा 2 राज्यांमध्ये म्हणजे गोवा आणि मणिपूरमध्ये हे करता आलेलं नाहीये। थँक्यू व्हेरी मच सुमेध, या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात।